तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा दिवस जो की उद्या असणार आहे ते म्हणजे आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस, आपल्या आवडीचा दिवस, तो म्हणजे आपला जो काही आधारस्तंभ आपण वर्षभर त्यांच्यावर विश्वास ठेवून चालत असतो, ते म्हणजे गुरुपौर्णिमा. तर बघा, घरच्या घरी गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं घ्यायचं? कारण बऱ्याच वेळा असं होतं का केंद्रात जाणं शक्य नाहीये किंवा केंद्र लांब आहे, तर फक्त दर्शनासाठी जाणं होईल किंवा एखाद्या वेळेस होत सुद्धा नाही. पण प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असतं, मूर्ती असते, फोटो असतो. तर आम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने गुरुपद घेऊ शकतो, आपण आजच्या व्लॉगमध्ये सगळी माहिती बघणार आहोत. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात सुद्धा सांगितलेले आहे. त्याचबरोबर बघा, प्रत्येकाला माहिती आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लावण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान निश्चितच आहोत. आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री समर्थ महाराजांची षोडोपचार पूजा अभिषेकासह सकाळी भूपाळी आरतीनंतर आपण करू शकतो. त्यानंतर त्यांचे चरण तीर्थ आपल्याला घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं वर्षभर जे काही महाराज आहे ते प्रपंच चालवणार आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण महाराजांना गुरु करतो, गुरु केल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे असतं गुरुपद घेतल्याच्या नंतर, ते असतं सगळ्यात महत्त्वाचं काम, ते म्हणजे प्रत्येक सेवेकऱ्याने 11 माळी दररोज श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे क्रमश 3 अध्याय वाचन करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण बघा, स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला गेलेला ग्रंथ आहे आणि स्वामी महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. मग आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू, परत परागुरू व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी ह्या पद्धतीने गुरुपूजन निश्चितच केलं पाहिजे. बघा, असं असतं का आपण फक्त सेवेचा गाजावाजा करतो, पण ज्या खरोखर सेवा केल्या पाहिजे किंवा आध्यात्मिकदृष्ट्या नामस्मरण झालं पाहिजे घरात, ते होत नाही. पण हे करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्यासाठी हे स्वतः करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने गुरुपूजनाचा तत्वरूप मार्ग खूप सुंदर असा आहे. त्याचबरोबर 10:30ची नैवेद्य आरती जी आहे ती आपण दररोज आपल्या घरामध्ये करायला पाहिजे किंवा उद्यासुद्धा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवून 10:30ची नैवेद्य आरती करायची आहे. उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे फराळाचाच नैवेद्य हा प्रत्येकाच्या घरात किंवा केंद्रात सुद्धा दाखवला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून आपण करत असतो. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु, माता, पिता, बंधू, सखा सर्वस्व आहेत. या गोष्टींची जाणीव पदोपदी ठेवून तन मन वाणी व धनाद्वारे त्यांची आपण सेवा करत असतो. या दिवशी भारतभर नाही तर विदेशात सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा या दिवशी आपल्या गुरूंची, आदरणीय व्यक्तींची किंवा आपल्या जन्मदात्या पित्यांची गुरुस्थानी मानून पाद्यपूजन करण्याची सुद्धा प्रथा आहे. त्यांचा उपदेश आचरण आणण्याचा निश्चय आपण केला पाहिजे. या दिवशी आपल्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना किंवा जे मोठे असतील घरातील त्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा आहे, कारण ते सुद्धा आपले गुरु आहे. बघा, जन्माला आल्याच्या नंतर आपण असं म्हणतात का जन्माला आला आणि ज्याने गुरु नाही केला त्याचं तोंड सुद्धा आपण सकाळी उठल्यावर बघायचं नसतं किंवा बघत नसतो. आणि जन्माला आला आणि म्हणजे मनुष्याच्या जन्मात आला आणि त्याने गुरु नाही केला, त्याचा जन्म व्यर्थ गेला किंवा जन्म वाया गेला. इतकं गुरुचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. तुम्ही बघितलं तर खरंच गुरु करणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. आपण जर गुरु केला ना, आता आपलं जो काही संसारिक प्रपंच आहे तो आपण गुरूंवर विश्वास ठेवून चालत असतो आणि आपल्याला कुठेही काटा टोचत नाही. त्याचबरोबर गुरु केल्याच्या नंतर सत्य बोललं गेलं पाहिजे. आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावं लागतं. श्री स्वामी समर्थ मंत्राचा आपल्या धर्मसंस्कृतीतील ग्रंथाचे, स्तोत्रांचे, गायत्रीसारख्या दिव्य मंत्राचे जप, वाचन, चिंतन, हवन थोडा वेळ आपण नित्यनियमाने करायचं आहे. मातापितांचा आदर ठेवायचा आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, स्त्री देवता भव, परम स्त्री माते समान आपण हा अनमोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करत असतो. या दिव्य भारतीय संस्कृतीच्या वारसाचा पाठपुरावा आपण करत असतो. स्वामी समर्थ केंद्रात नवीन पिढी संस्कार यशस्वीपणे जे काही आहे ते आपण देत असतो किंवा छान असे संस्कार दिले जातात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आता पॉईंट आपण घेणार आहोत की आता म्हणजे गुरुपौर्णिमेला घरच्या घरी गुरुपद कसं घ्यावं किंवा त्याचा विधी काय. बघा, सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीवर शुद्ध जे काही पाणी आहे ते पाणी व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धतकं समर्पयामी असं म्हणून आपल्याला शुद्ध पाणी महाराजांच्या मूर्तीवर व्हायचं आहे.
नंतर सुगंधित पाणी व्हायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः सुगंधित स्थानम समर्पयामी या पद्धतीने पुन्हा शुद्ध पाणी व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धदक स्नानम समर्पयामी. महाराजांना गंध लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धदक स्नानम समर्पयामी. महाराजांना फुले अर्पण करायचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ऋतुकाल वैदवक पुष्पम समर्पयामी. आता या ठिकाणी तुम्ही महाराजांना आवडणारी चाफ्याची किंवा तुमच्याकडे जे असतील ते सुंदर गुलाबाचं असू दे किंवा महाराजांना पिवळी फुले आवडतात म्हणून तुमच्याकडे जर पिवळी फुले अर्पण झाली या दिवशी तर तुम्ही पिवळी फुले महाराजांना अर्पण करू शकतात किंवा तुम्हाला जे वाटेल त्या पद्धतीने. त्याचबरोबर महाराजांचे चरणतीर्थ तुम्हाला घ्यायचे आहे. चरणतीर्थ घेताना आपल्याला खालील मंत्र म्हणायचा आहे. जे अभिषेकाचं पाणी असतं ते तीर्थ आपण घेत असतो. हे तीर्थ हातात घेत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तो कोणता? तर बघा, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोदकम तीर्थे जटय धारणम शीर्षधारणम. या पद्धतीने आपल्याला आपलं गुरुपद घेताना हे तीर्थ घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या खालील मंत्र म्हणून किंवा खालील प्रार्थना करून आपण गुरुपद घेत असताना स्वीकारण्यासाठी महाराजांनाही प्रार्थना करत असतो. प्रार्थना करत असताना तुम्हाला एक नारळवर एक फूल महाराजांना तुम्ही जर तिथे अर्पण म्हणजे गुरुपद घेत असाल किंवा केंद्रात जाऊन गुरुपद घेत असाल, मठात जाऊन गुरुपद घेत असाल किंवा देवघरामध्ये तुमच्या गुरुपद घेत असाल तर या पद्धतीने मी एक नारळ महाराजांना एक श्रीफळ अर्पण करू शकता, फुलं अर्पण करू शकतात. जे काही दक्षिणा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या किंवा गुरुदक्षिणा तुम्हाला द्यायची आहे त्या दिवशी ते देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे का श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु, परतपरा गुरु, गुरु तत्व आहात. आजपासून माझा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. गुरुदक्षिणा म्हणून ही आपली सेवा, भक्ती व आज्ञापालन मी करीत आहे. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आपल्याला घरच्या घरी देवघरामध्ये आपल्या महाराजांची जी काही छोटीशी मूर्ती असते आपल्या घरामध्ये किंवा फोटो असेल तर त्या ठिकाणी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर 1 वेळा किंवा 16 वेळा तुम्हाला या दिवशी श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम वाचून शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर जे काही अभिषेक तीर्थ असेल ते तुम्ही घरातील सगळ्यांनी घ्यायचं आहे. थोडंसं घरात शिंपडायचं आहे ते तुम्ही प्राशन करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा फोटो असेल तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही जे काही पाण्यामध्ये आपण पुष्परह टाकत असतो आणि पुष्पाने पाणी शिंपडत असतो त्या पद्धतीने तुम्हाला ते शिंपडायचं आहे. या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करायचा आहे. 16 वेळा श्री सुक्तम पुरुष सुक्तमचा अभिषेक महाराजांच्या मूर्तीवर करायचा आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळेस फक्त 12 ते 12:30 ही एक वेळ सोडून तुम्हाला दिवसभरात स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जवळच्या केंद्रात, मठात जिथे कुठे असेल, मग थोडं दूर असेल, जवळ असेल, संध्याकाळी 6:30च्या आरतीपर्यंत तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. कारण गुरुतत्व खूप जास्त पद्धतीने जागृत झालेलं असतं आजच्या दिवशी. गुरुपौर्णिमा असते म्हणून तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा सगळ्यांना घेऊन तुम्हाला या दिवशी आज महाराजांच्या मठात, केंद्रात, मंदिरात जायचं आहे. जिथे सुद्धा महाराजांचं तुमच्या जवळपास केंद्र असेल तिथे जायचं आहे. तुम्ही गुरुपद तिथून सुद्धा घ्यायचं आहे आणि सकाळी आपल्या 10:30च्या आरतीपर्यंत आपल्या घरी सुद्धा घ्यायचं आहे. सकाळी 10:30ची आरती करायची आहे जी की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. ती 10:30ची आरती करायची आहे. ती आरती करून झाल्याच्या नंतर महाराजांना फराळाचा नैवेद्य या दिवशी अर्पण करायचा आहे. कारण उपवास आहे गुरुपौर्णिमेचा म्हणून. वर्षातून असे खूप कमी उपवास असतात का आपण महाराजांना त्या दिवशी फक्त फराळाचा नैवेद्य अर्पण करत असतो. त्याचबरोबर दिवसभरात तुम्हाला जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करायचं आहे. अखंड जाप करा किंवा लिखित नामस्मरण तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचू शकता जेवढं शक्य होईल तेवढं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्या चरणी आपण महाराजांना सांगणारच आहोत का ह्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही गुरुपद स्वीकारावं आणि माझी जबाबदारी, माझा योगक्षेम तुम्ही चालवावा. पण त्याच पद्धतीने आजपर्यंत जे काही मला दिलं येत्या 1 वर्षात मी गुरु केलं तुम्हाला आणि मला तुम्ही जे काही दिलं, माझा योगक्षेम तुम्ही चालवला त्याबद्दल सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करायची आहे. महाराजांचे खूप खूप मनापासून आभार मानायचे आहे. तुम्हाला शक्य असल्यास सुंदर असं पिवळं वस्त्र देवघरात अंथरायचं आहे. पिवळं वस्त्र महाराजांना परिधान करायचं आहे. अत्तरहीन तर तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेच्या सेवा दिवसभर तुमच्या घरात होणार आहे. सत्यनारायण पूजन होणार आहे. त्याचबरोबर कुलदेवतेचा मंगल कलश स्थापन होणार आहे. कलशाला गजरा अर्पण करायचा.
श्री सूक्तमचं तुम्ही ह्या दिवशी सुंदर असं पठण करू शकतात. कुंकुमार्जन तुम्ही कुलदेवीवर किंवा तुमच्या स्त्रीयंत्रावर करू शकतात, कारण तितकाच महत्त्वाचा म्हणजे गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यानंतर खूप जास्त महत्त्वाचा आजचा दिवस असणार आहे. म्हणून या सगळ्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत तुम्हाला संध्याकाळी सत्यनारायण पूजन देखील करायचं आहे. तुम्हाला जी फुले मिळतील मार्केटमधून ती आणायची आहे. पिवळे मिळाले तर अतिशय उत्तम. महाराजांना पिवळे फुलं, पिवळे फळे आवडतात. त्याचबद्दल एक महत्त्वाची माहिती, जर तुम्ही केंद्रात जात असाल किंवा तुम्ही कोणत्याही दत्त मंदिरात या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जात असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही महाराजांना पिवळं केळी किंवा पिवळी फळे घेऊन जाऊ शकता, जेणेकरून महाराजांना आपण पिवळा नैवेद्य अर्पण करत असतो. पिवळं कोणतीही वस्तू या दिवशी आपण दान करत असतो, कारण गुरुपौर्णिमा म्हटलं म्हणजे आपल्या गुरु आणि शिष्याचं एक अनोखं मिलन असतं. खूप जास्त महत्त्वाचा दिवस आहे. त्यातल्या त्यात आपल्या सेवेकऱ्यांसाठी तर खूप जास्त महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण गुरुपौर्णिमा म्हटलं म्हणजे गुरुपौर्णिमेची आपण खूप दिवसांपासून वाट बघत आहोत. आणि या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपल्याला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देऊन किंवा महाराजांना गुरु करून आपल्याला आपलं जे काही आयुष्य आहे ते अगदी सुंदर आणि छान बनवायचं आहे. घरच्या घरी अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे. त्याचबरोबर अजून काही शंका असतील, अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकतात किंवा कमेंट्स करू शकता, जेणेकरून तुम्हाला लवकरच तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यांचं निरसन केलं जाईल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते सांगितले जातील. पण मी तर म्हणेल का दिवसातून एक तरी वेळा तुम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे आणि महाराजांना गुरु करायचं आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यात जर एखादं आपण म्हणतो ना काही एखाद्याला मंगळ आहे, एखाद्याला चांडाळ योग आहे किंवा एखाद्याला काही ना काही योग निर्माण झालेला आहे, महामृत्युंजय योग आहे, असे सगळे योग आपल्या गुरूंच्या हातात असतात. आणि आपल्या आयुष्यात जर आपले गुरु असतील तर आपल्याला कुठेही काही जायची गरज पडत नाही. आपल्या पितरांची सेवा, आपल्या कुलदेवतींची सेवा आणि आपल्या गुरूंची सेवा, या सगळ्यांची सेवा जर तुम्ही केली तर निश्चितच तुमचा सांसारिक परमार्थ आणि प्रापंचिक परमार्थ हा सगळा काही महाराज अगदी छान पद्धतीने चालवतात. पण न चुकता तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येईल. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल उद्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.